नमस्कार. मोनालिसा मोनालिसा हे प्रकरण ऐकून मी फेसबुक त्या काळात महाकुंभाला गेले होते. त्या काळात मी फेसबुकवर माझे अनुभव लिहित होते. तर मी महाकुंभ स्नान एक अनुभव ह्याच्यामध्ये मी एक लेख लिहिला होता. म्हणजे लेख माझे अनुभव, लेख वगैरे म्हणता नाही येणार. माझे शब्दांकन केले होते ते मी आता वाचून दाखवते. डिसेंबर 24पासून महाकुंभमेळ्याबद्दल सतत बातम्या ऐकून महाकुंभमेळ्याला जाण्याचे माझ्या मनात विचार येऊ लागले. महाकुंभमेळ्याला जाण्यामागे गंगेत जाऊन, त्रिवेणी संगमात जाऊन किंवा कुंभमेळ्यात आंघोळ करून पाप नष्ट होते असा उद्देश जराही नव्हता. कारण माझ्या स्वतःच्या पापाबद्दलची काही संकल्पना आहे. पापाबद्दलचे माझे असे काही मत आहे. ते असे की अगदी चुकून शारीरिक भुकेला बळी पडून अनैतिक संबंध आला तर ती चूक. विवाहित असून तुमचा जोडीदार सक्षम असून ती चूक परत करणे हा गुन्हा. विवाहित असून आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या जोडीदाराला अंधारात ठेवून सतत हा गुन्हा करणे हे पाप. गडबडीत तिकीट नसताना प्रवास करणे चूक, पकडले गेले तर प्रवास करणे ही चूक, पकडले गेले तर गुन्हा. पण जाणून बुजून पैसे वाचवण्याकरता पुन्हा पुन्हा विना तिकीट जाणे, खिडकीतली जागा पटकवून न्याय माणसाबरोबर हुज्जत घालणे, त्या बिचाराला माहीतही नसतं तुम्ही विदाऊट तिकीट असतात, हे पाप. चुकून गडबडीत अपंगाच्या डब्यात चढणे ही चूक, पकडले गेले तर गुन्हा. पण जाणून बुजून वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना, गरजही नसताना फक्त स्वतःच्या सुविधेसाठी अपंगाच्या डब्यात चढणे, सीट पटकवून बसणे हे पाप. आणि समोर विकल अपंग उभा राहिला तरी ताठ्यात बसून राहणे हे महापाप. सरकारी नोकरीत पगार घेऊन कामचुकारपणा करणे हा गुन्हा. जनतेला अडवून वेठीस धरून लाच मागणे, काम अडवून जनतेला वेठीस धरून लाच मागणे हे पाप. पैशासाठी न्यायिक काम न करता जनतेची लूट आणि जनतेला त्रास देणे हे म्हणजे महापाप. अशी चूक, गुन्हा आणि पापाची बरीच उदाहरणे आहेत. आपण रोज पाहत असू. फक्त खून, दरोडा म्हणजे पाप नव्हे. मी तोंडाने फार बेछूट असल्यामुळे अरेला कारे पटकन करून टाकते. जिथे खटकते तिथे मी एक दोनदा समोरच्याला ताकीद देते, पण तिसऱ्यांदा मात्र त्याच्या मनाला होणाऱ्या यातनाचा विचार न करता माझे मत उद्दामपणे म्हटले तरी चालेल मांडून मोकळी होते. त्यामुळे माझ्याकडून बोलण्याने मन दुखावण्याच्या अनेक चुका झाल्या असतील, कदाचित ह्यापुढेही होतील. पण मी कधीही चोरी, मारी, लबाडी, लाचलुचपत, अनैतिक असे वागले नाही. सलग माझ्याकडे 30 वर्ष सासूबाई होत्या. तिचा कधीही जाच केला नाही. औषधाला, कपड्याला, मानपानाला कसलीच कमी करून गेली नाही. अजूनही बाकीची मुलं आहेत, त्यांनी का खर्च उचलू नये म्हणून त्यांना कधी वेठीस धरले नाही. माझे कर्तव्य मी पूर्णपणे केले. त्यामुळे मला पापाची जराही भीती नाही. मला एक नक्की माहीत आहे, जे कर्म चांगले किंवा वाईट मी केले आहे त्याचे मला वाईट किंवा चांगले फळ कधी उशिरा कधी आधी असे मिळणार. मलाच ते भोगावे लागणार. आणि पापाच्या भीतीने किंवा पापमुक्तीच्या आशेने मी कुंभमेळ्याला नक्कीच जाणार नव्हते. आपल्या पूर्वजांनी, अनेक ऋषीमुनींनी केलेल्या ज्ञानाचा, आविष्काराचा, त्यांनी लावलेल्या शोधाचा, प्रघाताचा अनुभव घ्यायचा होता. म्हणून मला कुंभमेळ्याला जायचे होते. वर्षानुवर्ष नव्हे तर युगानुयुगे नासाला लाजवेल इतक्या अचूकपणे मोजलेल्या नक्षत्र ज्ञानाचा उपयोग करून जो कुंभमेळा भरवला जातो तो सर्वसामान्याकडूनच असतो. त्याला फक्त सरकारी व्यवस्था आणि मदत असते. माझ्या पूर्वजांनी काही आघात घातले आहेत. आत्ताच्या सरकारने
यंत्रणेचा उपयोग करून कोटी लोकांना त्याचा उपयोग होईल, त्रास कमी होईल असा जो मेळावा भरवला जाणार आहे त्यासाठी केलेली व्यवस्था, मार्गदर्शन पाहण्याचा आणि संगमात डुबकी मारण्याचा मला आनंद घ्यायचा होता. इतक्या वर्षात अनेकदा कुंभमेळा, माघी मेळा याबद्दल वाचले होते, ऐकले होते, पण ते सगळे नकारात्मकच होते. त्यामुळे चर्मरोग होतात, कुंभमेळ्यात लोक हरवतात, अनेक गुन्हे होतात. त्यामुळे अनेक प्रकारची अशा प्रकारची भीती कुंभमेळ्याबद्दल होती. यावर्षी सरकारने आधुनिक यंत्रणेचा व्यवस्थित उपयोग करून अनेक सुधारणा केल्याच्या बातम्या सतत ऐकल्यामुळे एक सकारात्मकता निर्माण झाली होती आणि तो अनुभवही मला घ्यायचा होता. माझे वय सध्या 63 आणि माझ्या यजमानाचे 68 असल्यामुळे अजून 12 वर्षांनी जगलो वाचलो तर कुंभमेळ्यात जाणे आम्हाला जमणार नाही ह्याची खात्री असल्याने आता माझे व माझ्या यजमानांची शारीरिक मानसिक थोडीफार तरी ताकद आहे. म्हणून ह्याच वर्षी कितीही त्रास झाला तरी आपण कुंभमेळ्यात जायचे हे मनाने नक्की केले होते. पण कुंभमेळ्यास कसे जायचे हे सुचत नव्हते. त्यातच अनेक जणांनी कुंभमेळ्यात नेण्याची प्रक्रियेमध्ये फसवणूक झाल्याचा बातम्या ऐकून फसवणुकीपासूनही स्वतःला वाचवायचे होते. रेल्वेने जाण्याचा खूप प्रयत्न केला पण कोणत्याही प्रकारे रेल्वे, विमान प्रवासाची तिकीटं आम्हाला मिळत नव्हती. आमच्या परीने आम्ही खूप प्रयत्न करत होतो. त्यातच माझ्या एका जुन्या मैत्रिणीकडून मला एक संदेश आला. त्याच्यामध्ये आळंदीतील पावसे महाराज 20 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीची कुंभमेळ्याला बसने नेणार आहे. स्लिपिंग होती बस अशी माहिती पाठवली. ते पाहून मला जाण्याची इच्छा झाली पण सत्यता किती आहे कळत नव्हतं. म्हणून मी तिला फोन केला आणि तिला विचारले, पावशे महाराजाबद्दल तुला काही माहिती आहे का? माझी कुठलीही पद्धतीने फसवणूक तर होणार नाही ना हे मला जाणून घ्यायचे असं मी तिला म्हणाले. तेव्हा तिने माझं सांगितले की ती ज्या ग्रुपमधून वास्तुशास्त्र वगैरे शिकून घेतले त्या ग्रुपमध्ये ही जाहिरात आली होती. तिने सांगितले हे महाराज कीर्तन वगैरे करतात, आध्यात्मिक मार्गातले आहेत, फसवणूक होणार नाही असं तिने सांगितल्यावर मला थोडासा विश्वास वाटला. आणि खरं सांगू तर नवऱ्याच्या विरोधात जाऊन या यात्रेसाठी मी बुकिंग केले होते. माझ्या पुढे 2 प्रश्न होते. एक म्हणजे मला बस प्रवास जराही झेपत नाही. दुसरा म्हणजे हल्लीच नवऱ्याच्या मनाविरुद्ध त्यांच्या सुरुवातीचा थोडासा विरोध असताना मी नर्मदा परिक्रमेला निघाले आणि ती परिक्रमा मला अर्ध्यावर सोडून यावी लागली. त्यामुळे मला कुठल्याच प्रकारची नकारात्मकता आणि अर्धवटपणा नको होता. पण बुकिंगला वेळ घालवला तर आलेली संधी जाईल, नुकसान होईल असे वाटले. म्हणून मी पहिल्यांदाच यात्रेचे बुकिंग केले आणि नंतर नवऱ्याला ह्याबाबतीत मन वळवण्याचा प्रयत्न करू लागले. आता बुकिंग तर केले आहे पण यात्रेला निघण्यासाठी बस ही आळंदीहून पकडायची होती आणि आळंदीहूनच पुन्हा मुंबईला यावे लागणार होते. यात्रेसाठी आळंदीला जायचे आणि आळंदीहून मुंबईला यायचा हा प्रवास आम्हाला करायचा होता. मी पैसे भरल्यानंतर माझी जिवलग मैत्रीण कलावती, तिला मी कजाग नणंद म्हणून चिडवते, वय वर्ष 70, हिलाही कुंभमेळ्याला जायचे होते. मला म्हणाली, ताई तुम्ही असाल तर मलाही जमेल कुंभस्नान, माझे पण बुकिंग तुम्ही कराल का? मग मी पावशे महाराजांकडे बोलले, त्यांचे नाव नोंदवण्याचे सांगितले. मग माझ्या योग वर्गातली आणि माझ्या नवऱ्याबरोबर सारस्वत बँकेत वरिष्ठ म्हणून काम केलेली हर्षदा ठाकूर हिनेही माझ्याकडून या यात्रेबद्दलची माहिती विचारली आणि स्वतः विचारपूस करून स्वतःची नोंदणी केली. या दोघांची नोंदणी झाल्यामुळे मला खूप मानसिक आणि आत्मिक बळ मिळाले. कारण जर बसमध्ये मला फार त्रास झाला तर सांभाळायला अजून 2 जणी असतील हा विश्वास होता. माझ्या यजमानांची तब्येत नुकतीच सुधरत होती. त्यांच्यावर मला जास्त भार घालायचा नव्हता. सोबत ओळखीच्या असल्याने मला खूप मदत होणार हा विचार मला आनंद देत होता. पहिले आमचे ठरले की आम्ही बसने आळंदीला जाऊया, पण मुंबई ते आळंदी अशी बस नाही. मग पुण्याला जाऊन पुण्याहून गाडी बदली करून जावे असे ठरले. मग आम्ही 4घंही वरिष्ठ नागरिक असल्याने एस टीने आम्ही गेलो असतो तर आमच्या पैशाची बरीच बचत झाली असते. पण बॅगांची खूप नाचानाच करावी लागली असते. प्रत्येकाकडे 2 तरी बॅगा होत्या. मग आमचे ठरले की आपण ओला उबेर करून आरामात आळंदीला जाऊ आणि पुढील प्रवास एकत्र करू. आमचा हा निर्णय आम्हाला जाण्या येण्यासाठी
खूप आणि खूपच उपयोगाचा ठरला. कुठेही वेळेचा अपव्यय झाला नाही. 4 पैसे जास्त गेले, पण बॅगा घेऊन आम्हाला नाचावे लागले नाही. इथे तिथे जावे लागले नाही. घराच्या खाली कार आली ते आळंदीपर्यंत, पुण्याहून घराच्या खाली आम्हाला सामानासकट पुढे सोडले. हे मी क्रमशः निघण्यापूर्वीचं वर्णन लिहिलं होतं. ह्याच्यापुढे मी रोज थोडं थोडं सांगत जाईन. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल खूप आभारी आहे.